18व्या लोकसभेच्या लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्लांची निवड. सलग दुसऱ्यांदा ओम बिर्ला लोकसभेचे नवे अध्यक्ष. दिल्ली मद्य धोरण कथित गैरव्यवहार प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर सीबीआय कडून अरविंद केजरीवाल यांना अटक. विधानसभेला काँग्रेस जास्त जागा लढणार. दिल्लीतील काँग्रेसच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय. मवियाच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युलामध्ये काँग्रेस मोठी मुसंडी मारण्याची तयारी. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता मावळली. इच्छुकांची संख्या अधिक असल्याने तुर्तास विस्तार होणार नसल्याची विश्वसनीय सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती. मविया मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय विधानसभा लढणार. सूत्रांची माहिती. मुख्यमंत्रीपदाबाबत निकालानंतर निर्णय होणार असल्याची माहिती. मुंबई काँग्रेसमध्ये शीतयुद्ध सुरू. मुंबई काँग्रेस अध्यक्ष बदलण्यासाठी दिल्लीत जोरदार लॉबिंग. वर्षा गायकवाड यांना हटवण्यासाठी दिल्लीत बड्या नेत्यांचं लॉबिंग. महालक्ष्मी रेसकोर्सवरील थीम पार्कचा मार्ग मोकळा. महालक्ष्मी रेसकोर्स 120 एकर जागा पालिकेकडे येणार. मुंबई पालिकेला जागा देण्यास राज्य सरकारची मंजुरी. नीट परीक्षा घोटाळ्याचं बीड कनेक्शन समोर. बीडच्या माजलगावमधील दोघांची संशयितांमध्ये नावं. संशयितांची नांदेड एटीएस कडून होणार चौकशी. आरक्षण प्रश्नी राज्य सरकार सर्वपक्षीय बैठक घेणार. राज्य सरकारनं सामंजस्यातून मार्ग काढण्याचा शरद पवारांचा सल्ला. पुण्यानंतर छत्रपती संभाजीनगरलाही ड्रग्सचा विळखा. 5,000 रुपयांपर्यंत नशेचे इंजेक्शन विकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार. रॅकेटच्या रडारवर उच्चभ्रू आणि सामान्य घरातील मुलं. रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसामुळे शाळेचं छत कोसळलं. शाळा सुटल्यानंतर अवघ्या काही मिनिटात शाळेचं छत कोसळलं. सुदैवानं 28 विद्यार्थी थोडक्यात बचावले. उद्यापासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन होणार सुरू. यंदाच्या अधिवेशनात लोकाभिमुख योजनांच्या वर्षावाची शक्यता. तर शुक्रवारी अर्थमंत्री अजित पवार अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करणार. वाशिममध्ये जिल्हा परिषदेच्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकं मिळणार. 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांची पहिल्याच दिवसापासून अभ्यासाला होणार सुरुवात. पंढरपुरात विठुरायाच्या दर्शन रांगेची व्यवस्था कोलमडली. दर्शन रांगेची व्यवस्था नसल्यानं भाविक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये वाद. मंदिर समितीनं घोषणा केलेल्या सुविधा नसल्यानं भाविकांची तारांबळ. नांदेडमध्ये शिवसेना युबीटी पक्षातर्फे शेतकऱ्यांना बियाणे आणि खताचं वाटप. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त एक हात मदतीचा उपक्रम सुरू. वाशिममध्ये मंगरुळपीर शहरात बोगस डॉक्टरचा दवाखाना खुलेआम सुरू. बोगस डॉक्टरवर आरोग्य विभाग आणि पोलिसांची संयुक्त कारवाई. रुग्णांची दिशाभूल करत रुग्णांना लुटलं जात असल्याचा प्रकार. पावसाळा सुरू होऊनही मराठवाड्यात 1,628 गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा. मराठवाड्यात पाण्यासाठी 10% नागरिकांची वणवण. आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या निमित्तानं पालखीसाठी 0.50 टीएमसी पाणी सोडणार. दौंड पाटस भागासाठी खडकवासला धरणातून मोठा उजव्या कालव्यात पाणी सोडलं जाणार. पुण्यातील बालसुधारगृह झालं हाऊसफुल. 50 मुलांची क्षमता असणाऱ्या बालसुधारगृहात सध्या 70 मुलांचं वास्तव्य. पुण्यात तब्बल 144 हॉटेलवर कारवाई. अनधिकृत बांधकाम केल्यानं 21 जणांवर गुन्हे दाखल. तर महिनाभरात 85 रूफटॉप आणि तळमजल्यावरील 55 हॉटेल पबवर कारवाई. L3 बारवर पोलिसांची मोठी कारवाई. बारच्या मालक आणि चालकावर गुन्हा दाखल. अनधिकृत बार उभा केल्यानं कारवाई. कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का बसणार. काँग्रेसचे सातारा जिल्हा सरचिटणीस राजेंद्र यादव यांच्यासह 3 विद्यमान नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार. उद्योजक अंबानींनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची वर्षा निवासस्थानी भेट. 12 जुलैला होणाऱ्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी भेट घेतल्याची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.